नमस्कार. आज आपण एका मोठ्या इंटरेस्टिंग प्रश्नावर बोलणार आहोत. विचार करा, जेव्हा सरकार गरजू कुटुंबांना मदत म्हणून तांदूळ आणि गहू यांसारखं धान्य देतं, तेव्हा त्यांच्या किराणा मालाच्या बिलात एक विचित्र, अनपेक्षित बदल दिसतो. हा बदल नेमका काय आहे आणि तो आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल आपल्याला काय सांगतो? चला तर मग शोध घेऊया. हा तोच प्रश्न आहे ज्यावर धोरणकर्ते आणि अर्थतज्ज्ञ अनेक वर्षांपासून डोकं लावत आहेत. म्हणजे एक साधा अंदाज असा असतो की धान्यावर वाचलेले पैसे इतर खाण्यापिण्याच्या वस्तूंवर खर्च केले जातात. पण त्या वस्तू नेमक्या कोणत्या? काहीतरी हेल्दी की अनहेल्दी? याचं उत्तर खरंच आश्चर्यचकित करणार आहे. आणि गंमत इथेच आहे. बहुतेक लोकांना काय वाटतं की लोक जंक फूडवर जास्त पैसे खर्च करतील. पण हा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला. एका ताज्या अभ्यासात असं दिसून आलं की लोक प्रत्यक्षात सॉफ्ट ड्रिंकसारख्या गोष्टी कमी विकत घेतात आणि उलट घरी स्वयंपाक करण्यासाठी लागणारे मसाले आणि इतर साहित्य जास्त खरेदी करतात. पण असं का होतं? हेच कोडं आज आपल्याला सोडवायचं आहे. तर आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण एका छोट्या किराणा बिलापासून सुरुवात करणार आहोत. त्यानंतर मुंबईत झालेल्या एका प्रयोगाचा छडा लावू. मग थोडं झूम आऊट करून जागतिक स्तरावर खाण्याच्या सवयी कशा बदलत आहेत ते पाहू आणि शेवटचे या मोठ्या समस्येवर काय उपाय असू शकतात यावरही नजर टाकू. चला मग सुरू करूयात पहिल्या भागापासून. ही गोष्ट आहे भारताच्या प्रचंड मोठ्या अन्न अनुदान योजनेची. भारताची सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे पीडीएस ही जगातल्या सगळ्यात मोठ्या अन्न सुरक्षा कार्यक्रमांपैकी एक आहे. आणि यावर होणारा वार्षिक खर्च किती आहे माहितीये? तब्बल $16.5 अब्ज. एवढी मोठी गुंतवणूक जेव्हा केली जाते तेव्हा तिचा लोकांवर नेमका काय परिणाम होतो हे समजून घेणं खूप महत्वाचं ठरतं. यातली सगळ्यात मोठी अडचण काय होती? तर आत्तापर्यंतचा सगळा डेटा हा लोक स्वतः काय सांगतात यावर आधारित होता. आणि खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल जेव्हा विचारलं जातं तेव्हा अनेकदा खरी माहिती समोर येत नाही. साधं उदाहरण घ्या. गेल्या आठवड्यात आपण काय काय खाल्लं हे कोणाला अगदी अचूक आठवतं का? नाही ना. त्यामुळेच या योजनांचा खरा परिणाम मोजणं जवळजवळ अशक्य होतं. आणि याच समस्येवर तोडगा म्हणून एक नवीन अभ्यास समोर आला. या अभ्यासाने जुन्या पद्धती बाजूला सारून वस्तुनिष्ठ पुरावे गोळा करण्यासाठी एक एकदम नवीन मार्ग वापरला. हे अगदी एखाद्या डिटेक्टिव्ह कथेसारखं आहे. संशोधकांनी मुंबईतील मानखुर्द वस्तीतल्या दुकानांमध्ये डिजिटल स्कॅनर बसवले. त्यामुळे लाखो व्यवहारांचा अचूक डेटा त्यांच्याकडे जमा झाला. मग त्यांनी काय केलं तर काही कुटुंबांना गहू आणि तांदळाचं अनुदान दिलं आणि काही कुटुंबांना दिलं नाही. आणि मग दोन्ही गटांच्या खरेदीच्या सवयींची तुलना केली हे पाहण्यासाठी की अनुदानाचा नक्की काय परिणाम होतो. आणि जे रिझल्ट समोर आले ते खरंच अनपेक्षित होते. ज्या कुटुंबांना अनुदान मिळालं त्यांनी सॉफ्ट ड्रिंक्सवरचा खर्च तब्बल 31% कमी केला. स्नॅक्स आणि साखरेवरचा खर्चही 16% कमी केला. आणि याउलट घरी जेवण चविष्ट बनवण्यासाठी लागणारे मसाले त्यावरचा खर्च तब्बल 27% वाढवला. थोडक्यात काय तर संशोधकांचा निष्कर्ष अगदी स्पष्ट होता. अनुदानित धान्य मिळाल्यामुळे लोकांच्या सवयी बदलल्या. त्यांनी वाचलेले पैसे जंक फूडवर उडवले नाहीत तर घरी चांगलं सकस जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींवर खर्च केले. मुंबईतले हे निष्कर्ष तर खूपच छान आहेत. पण हा फक्त मुंबईतलाच प्रकार आहे की यामागे काहीतरी जागतिक कारणं आहेत? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मोठ्या चित्राकडे पाहावं लागेल. म्हणजे जागतिक स्तरावर काय घडते ते पाहावं लागेल. जगभरात एक मोठी गोष्ट घडते जिला न्यूट्रिशन ट्रान्झिशन असं म्हणतात. याचा सोपा अर्थ काय तर जसं लोकांचं उत्पन्न वाढतं आणि ते शहरांमध्ये राहायला जातात तसा त्यांच्या जेवणात पारंपरिक घरगुती पदार्थांऐवजी प्रक्रिया केलेले म्हणजे पॅक केलेले पदार्थ वाढतात. आणि याचे परिणाम ते तर आपल्या डोळ्यांसमोर आहेत. आजकाल सुपरमार्केटमध्ये गेलं की सगळीकडे प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे ढीगच्या ढीग दिसतात. आणि याचमुळे जगभरात लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे आजार खूप वेगाने वाढत आहेत. आकडा ऐकून धक्का बसेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगभरात तब्बल 1.9 अब्ज लोक म्हणजे जवळजवळ 1.25 कोटी लोक अतिरिक्त वजन किंवा लठ्ठपणाने त्रस्त आहेत. हा आकडा किती मोठा आणि चिंताजनक आहे याची कल्पना करा. या समस्येमागे एक महत्त्वाचं कारण आहे ज्याला तज्ज्ञ ओबेसोजेनिक एन्व्हायरमेंट म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं आजूबाजूचं वातावरणच असं बनलंय की ते आपल्याला अनहेल्दी खायला भाग पाडतं, जिथे आरोग्यदायी पर्याय कमी आणि अनारोग्यकारक पर्याय जास्त उपलब्ध असतात.
हे लठ्ठपणाला पोषक वातावरण नेमकं कसं दिसतं हे समजून घेण्यासाठी दिल्लीतल्या एका अभ्यासाकडे नजर टाकूया. हे आकडे पहा, किती मोठा फरक आहे. दिल्लीतल्या एका अभ्यासात असं दिसलं की फळं किंवा भाज्या फक्त 13% दुकानांमध्ये मिळतात, म्हणजे 10 पैकी फक्त एका दुकानात. पण चिप्स, बिस्किट्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्स ती 100% दुकानांमध्ये, म्हणजे अक्षरशः प्रत्येक दुकानात उपलब्ध आहेत. यातूनच कळतं की अनहेल्दी पर्याय निवडणं किती सोपं आहे. आणि गोष्ट फक्त उपलब्धतेची नाही, जाहिरातींमध्येही तोच प्रकार आहे. आपण इथे पाहू शकतो की अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांची जाहिरात नैसर्गिक पदार्थांपेक्षा खूप जास्त केली जाते. साहजिकच लोकांच्या निवडीवर त्याचा परिणाम होतो. आता परत मुंबईच्या प्रयोगाकडे वळूया. विचार करा, दिल्लीसारखं अनारोग्यकारक वातावरण असताना सुद्धा मुंबईतल्या त्या अन्न अनुदानाने लोकांच्या सवयींमध्ये किती सकारात्मक बदल घडवला, हे त्या धोरणाचं खूप मोठं यश आहे. कारण ते एका प्रतिकूल व्यवस्थेच्या विरोधात जाऊन यशस्वी झालं. मग प्रश्न उरतो की या मोठ्या सिस्टीमला, या व्यवस्थेला बदलण्यासाठी काय करता येईल. यावरही काही ठोस उपाययोजना आहेत. यावर एक जागतिक पातळीवरचा आराखडा आहे, ज्याचं नाव आहे नरिशिंग फ्रेमवर्क. हे सरकारांना आरोग्यदायी अन्न वातावरण कसं निर्माण करायचं यासाठी एक स्पष्ट रोडमॅप देतं. यात एकूण 10 वेगवेगळ्या धोरणांचा समावेश आहे. ह्यात काही एकदम ठोस उपाय सांगितले आहेत. उदाहरणार्थ, पॅक केलेल्या पदार्थांवर स्पष्ट वॉर्निंग लेबल्स लावणं, साखर असलेल्या पेयांवर कर लावणं, लहान मुलांना लक्ष्य करणाऱ्या जंक फूडच्या जाहिरातींवर बंदी घालणं आणि शाळा कॉलेजांमध्ये आरोग्यदायी जेवण उपलब्ध करून देणं. तर या सगळ्यातून शिकण्यासारखं काय आहे? मुंबईच्या प्रयोगावरून हे स्पष्ट होतं की योग्य धोरणं आखली तर लोकांच्या सवयी नक्कीच बदलू शकतात. पण हा लढा सोपा नाही, कारण आपली संपूर्ण अन्नव्यवस्थाच अनेकदा नफ्यासाठी लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. आणि शेवटी एक प्रश्न, जो सगळ्यांनाच विचार करायला लावणार आहे. जेव्हा आपलं आजूबाजूचं संपूर्ण वातावरणच आपल्याला अनहेल्दी पदार्थांकडे ढकलत असेल, तेव्हा निरोगी राहणं ही फक्त वैयक्तिक जबाबदारी आहे की संपूर्ण व्यवस्थेची? यावर नक्की विचार करा.